त्या दोघांची फेसबुकवर ओळख झाली। ती त्याच्यापेक्षा तब्बल 10 वर्षांनी मोठी होती। तरीही त्या दोघांना एकमेकांची साथ हवी होती। म्हणूनच दोघांनीही पळून जायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी अपहरण नाट्याचं नाटक केलं। मात्र वसई पोलिसांनी मोठ्या कौशल्यानं त्या दोन प्रेमवीरांना गजाआड केलंय। प्रेमाला कशाचंच बंधन नसतं। जातपात ही बाब तर अगदीच गौण ठरते। या प्रेमवीरांना वयाचंही बंधन राहत नाही। प्रेम मिळवण्यासाठी हे प्रेमवीर कोणत्याही थराला जातात। विरारमधील शिल्पी बर्मा नावाच्या या महिलेनंही आपलं प्रेम मिळवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता। एक्केचाळीस वर्षांची शिल्पी आणि 30 वर्षांच्या अमरेश कुमार या दोघांना विरार पोलिसांनी अटक केली आहे। अमरेश आणि शिल्पीच्या प्रेमाची ही थोडी वेगळी कहाणी आहे। या दोघांची फेसबुकवर ओळख झाली होती। फेसबुकवर त्यांचं तासनतास बोलणं सुरू झालं होतं। ओळखीचं रूपांतर प्रेमात होण्यास उशीर लागला नाही। त्या दोघांची यापूर्वी कोलकाता आणि दिल्लीत भेटही झाली होती। इनकी पहचान फेसबुक पे हुई थी और फेसबुक की पहचान के बाद ये एक दूसरे से कलकत्ता में मिले, फिर मुंबई दिल्ली में मिले। शिल्पी आणि अमरेशला दोघंही एक दुजे केले असल्याचं वाटलं। त्यांनी 3 वर्षांपूर्वी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला। कानपूरमध्ये असताना शिल्पी आणि अमरेश घरातून पळून गेले। मात्र त्यावेळी नातेवाईकांनी अवघ्या 3 दिवसात त्यांना शोधून आणलं होतं। फिर वहाँ से 2013 में वो वहाँ से भागे थे। भागने के बाद उनके रिश्तेदारों ने और वहाँ के पुलिस ने उनको डिटेक्ट किया था और उनको घर पे वापस लाया था। घरच्यांनी शिल्पीची खूप समजूत काढली। शिल्पीनं सगळं काही विसरून जावं यासाठी तिचा नवरा तिला घेऊन वसईला राहण्यासाठी आला होता। शिल्पीच्या डोक्यातून प्रेमाचं भूत काही उतरलं नव्हतं। ती अमरेशला विसरली नव्हती। तिनं अमरेशशी पुन्हा संपर्क साधला। आता त्यांनी थेट देश सोडून जाण्याचा प्लॅन रचला होता। अभी हमें तहकीकात में कहीं बहरीन जाकर सेटल होने का उनका प्लान था, ऐसा पता चल रहा है। पळूनही जायचं पण घरच्यांना संशयही येऊ द्यायचा नाही असा त्यांचा हेतू होता। यासाठी या दोघांनी अगदी फिल्मी प्लॅन तयार केला। 2 फेब्रुवारीला शिल्पी तिची मैत्रीण नुपुर कुमारी हिच्याकडे गेली। तिच्या घरून त्या दोघी बाहेर पडल्या। त्यावेळी शिल्पीनं एका रस्त्यात चालणाऱ्या माणसाला धडक दिली। मैंने हॉर्न बजा रही थी तो सुना नहीं कि क्या किया, लेकिन वो हटा नहीं, उसको ठोकर लग गया वही पैर में। और पहले से उसमें पैर में बैंडेज लगा हुआ था। फिर गाड़ी तो शीशा बंद था तो इधर फिर आया, उसके तरफ मेरे तरफ से मैंने गिरा जहाँ हम बैठे थे। उधर आया, टक टक किया कि खोलो, तब तक वो शीशा नीचे की और उसके पीछे का दरवाज़ा खोल के गाड़ी में बैठ गया। धडक लागलेला माणूस पिस्तुलाच्या धाकावर दोघींचं अपहरण करतो। अपहरणकर्त्यानं शिल्पी आणि तिला विरारमध्ये खूप फिरवलं। त्यानंतर एका पोलला कार धडकवून तो शिल्पीला घेऊन पळून गेल्याचं नुपुर कुमारीनं सांगितलं। मेरी फ्रेंड का हाथ पकड़ के मैंने जा रहा था रोड के तरफ, तब उधर जैसे वो मुड़ा ना था, हम भी उठे और हम भी मैंने दौड़ दौड़ के, उन्हें उतना तेज नहीं, उसके बाद वो जा रहा था, देखे कि रोड पर ऑटो आ रही है, उसको रोका। ऑटो स्टैंड नहीं था, ऑटो आ रही थी, उसको रोका, मेरी फ्रेंड को बैठाया, वो बैठा और वो चला गया।
या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांना सुरुवातीपासूनच हे प्रकरण अपहरणाचं नसावं असा अंदाज होता। पोलिसांनी तिच्या घरच्यांची चौकशी केल्यानंतर शिल्पीचे अगोदर प्रेमसंबंध असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सच्या सहाय्यानं शिल्पी आणि अमरेशचा माग काढला। इसमें हमारे जो पुलिस ऑफिसर्स थे उन्होंने तहकीकात में 2 नंबर ट्रेस किए थे जो कि उस वक्त यहाँ पर मौजूद थे। उसके बाद हमने कोई बैक एंड में इसका कौन कौन जवाबदार है ढूंढा। पोलिसांनी मोठ्या कौशल्यानं तपास करत लुधियाना शहरातनं या जोडप्याला अटक केली। शिल्पीला 17 वर्षांची मुलगी आहे। तिच्या भविष्याच्या काळजीतनं आणि बदनामी टाळण्यासाठी शिल्पीनं हा अपहरणाचा बनाव रचल्याची प्राथमिक माहिती आहे। यह एक अच्छी फैमिली थी और फैमिली वैल्यूज़ को कायम रखने के लिए और अपनी बच्ची और पति का शायद बदनामी न हो इसलिए इन्होंने ये षड्यंत्र इसकी बीवी ने रचा है। पोलिसांना शिल्पीची मैत्रीण नुपूर कुमारी यांची भूमिकाही संशयास्पद वाटते। त्यामुळे नुपूर कुमारी यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे। अभी जो तहकीकात हो रही है इसमें प्राइमा फेसी यह आरोपी यह कबूल नहीं कर रहा है कि उसके पास रिवॉल्वर था। इसी लाइन को पकड़ते हुए हम फिरियादी से वापस रीइन्वेस्टिगेट करेंगे और यहाँ अभी हम तहकीकात करेंगे कि कहीं फिरियादी भी इनके साथ इन्वॉल्व तो नहीं है। विरार पोलिसांनी मोठ्या कौशल्यानं या बनावट अपहरण नाट्यावरचा पडदा दूर सारलाय। अमरेश आणि शिल्पीचा देशाबाहेर पळून जाण्याचा बेत होता, पण विरार पोलिसांनी त्या दोघांचा बेत हाणून पाडलाय। आझाद पंछी बनून फिरण्याचा त्यांचा बेत कायमचा फसला असून हे प्रेमी युगुल आता गजाआड गेलंय। विजय देसाई, जय महाराष्ट्र, विरार। चला तर मग वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी। तोपर्यंत तुम्ही रहा खबरदार।